आज छत्रपती संभाजीनगर येथे वस्तू व सेवा कर विभाग छत्रपती संभाजीनगर येथे कळमनुर तालुक्याच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार होते। गेली नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हिंगोली जिल्हा कळमनुर तालुक्यातील शेडनेट या बाबीमध्ये ग्रीन हाऊस इंडस्ट्री व गोइन ॲग्रो इंडस्ट्री नांदेड यांनी काही बिले कर न भरता सादर करून लाखो रुपयाचं अनुदान लाटलं होतं। त्या अनुषंगाने नांदेड येथे आम्ही तक्रार केली होती। संबंधित डीलरवरती शासनाने कर देखील दंड देखील लावलेला होता, परंतु संबंधित आम्ही दाखल केलेले पुरावे, केलेली तक्रार व आम्ही मागण्या यामध्ये काय तक्रार झाली, काय कारवाई झाली, काय आदेश पारित करण्यात आला हे संबंधित काही आडमुठ असलेले अधिकारी आम्हाला देत नव्हते। ही त्याच माहिती आम्हाला मिळावी की तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित डीलर यांनी किती घोटाळा केलेला आहे। या कारणास्तव आमचं धरणे आंदोलन होतं। अपर राज्यकर आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी आमची मागणी मान्य केली व आम्हाला सदरील माहिती अधिकाराखाली आम्हाला पूर्ण माहिती आज झालेला आदेश, पारित झालेला आदेश हा सर्व आम्हाला देण्यात आला। परंतु जी संबंधित उर्वरित राहिलेली चौकशी आहे, डीलरची इतर व्यवहाराची चौकशी आहे, संबंधित अधिकाऱ्यांनी आमच्यावर जे मॅनेजमेंट करण्याचा दबाव दिला होता, प्रकरण मिटून घ्या म्हणून दबाव दिला होता, त्यांची चौकशी आहे। त्यासाठी 1.5 महिन्याचा वेळ संबंधित अपर राज्यकर आयुक्त यांनी मागितलेला आहे। त्यामुळे समितीचे अध्यक्ष असलेले अभिजित राऊत साहेब यांच्या विनंतीचा मान ठेवून आज रोजीचे धरणे आंदोलन आम्ही रद्द केले। संबंधित झालेला आदेश, पारित झालेला आदेश, त्यामध्ये अनेक कागदपत्र त्या आम्हाला देण्यात आले व 1.5 महिन्याच्या आतमध्ये संबंधित प्रकरणाची पूर्ण चौकशी करून अंतिम कारवाई करू असं त्यांनी आम्हाला लेखी दिलं। त्या अनुषंगाने आम्ही देखील त्यांना सांगितलंय की 1.5 महिन्यामध्ये सर्व कारवाई पूर्ण करा, संबंधित अधिकारी जे दोषी असतील त्यांच्या निलंबनाची कारवाई करा व डीलरवर यांच्यावर राहिलेला कर वसूल करून त्याच्यावरती गुन्हा दाखल करा, अन्यथा 1.5 महिन्याच्या नंतर आम्ही तीव्र स्वरूपामध्ये, व्यापक स्वरूपामध्ये छत्रपती संभाजीनगर कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करू असा इशारा देखील आज रोजी देण्यात आला।